नमस्कार. महाराष्ट्रातल्या आत्ताच्या या लोकसभेच्या 2024च्या निवडणुका पूर्ण झालेल्या जातात आणि आता तिकडं उत्तर प्रदेशकडे निवडणुका चालू आहेत. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात मोदींनी नंतर एंट्री केली आणि ज्या वेगवान पद्धतीनं प्रचार झाला हे पाहता महाराष्ट्र हे केंद्रस्थानी आत्ता झालेलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा पद्धतीचे सगळे जे सोशल मीडिया आहेत यामध्ये काही माणसं कामाला ठेवून ज्या पद्धतीचं एक वातावरण झालं होतं की जणू काही फाईटमध्ये आहेत. परंतु मोदींचा ज्यावेळी इथं प्रवेश झाला त्यावेळी हे सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्या नॅरेटिव्ह पसरवायच्या गोष्टी होत्या त्या पूर्णतः संपून गेलेल्या दिसून आल्या आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुरुवातीची फेज इलेक्शन आणि त्यानंतर झालेल्या फेजमधले इलेक्शन याच्यामध्ये मोठा फरक दिसून येतो आहे. सुरुवातीच्या फेजमधल्या इलेक्शनमध्ये अतिशय टाईट फाईट झाले आहेत, म्हणजे भाजपला थोडंसं तिथं सावधानगिरीनं काम करायला लागलं. नंतरच्या फेजमध्ये मात्र आक्रमकतेनं भाजप कार्यकर्त्यांनीही काम केलं, त्यांच्या नेत्यांनीही काम केलं आणि तो विजय सहज होऊन गेलेला आहे. पण तो सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये काही थोडंसं मागं मतदानामध्ये त्यांच्या पिछाट होऊ शकतं, कारण मतदान ज्या प्रमाणात लोकांना त्यांनी बाहेर काढायला पाहिजे होतं तेवढं काढू शकलेलं नाही हे दिसते. त्यामुळे एकूण पाहता महाराष्ट्रातल्या ह्या 48 जागांच्यापैकी 35 जागा सहजपणानं भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष निवडून येऊ शकतील, तर काँग्रेसच्या 6 ते 7 जागा सहज निवडून येऊ शकतील हे दिसत आहे. आणि त्यानंतरचे मात्र ज्या बाकीच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी तुफान पद्धतीचा अशी फाईट झालेली आहे, त्यामुळं त्या जागा अधांतरी राहतील. थोड्याफार मतदानाच्या फरकातनं त्या जागा बाहेर पडतील असं दिसत आहे. एकूण पाहता महाराष्ट्रामध्ये भाजपाची ताकद जी असेल किंवा विरोधी पक्षाची ताकद असेल हे याचा परिणाम आता विधानसभेला त्यानंतर होणार आहे हे निश्चित आहे. ज्या ठिकाणी विधानसभेतनं लोकसभेच्या उमेदवाराला बळ मिळणार आहे तिथल्या आमदारांना फारसा त्रास होईल असं नाही, पण जिथून मतदान घसरल त्या ठिकाणी मात्र त्या पक्षाची वरिष्ठ वेगळा विचार करू शकतील. हा एक धोका मात्र त्या उमेदवारांना आहे, त्या आमदारकीच्या उमेदवारांना आहे. मात्र यात एक स्पष्ट दिसून आलं की भारतीय जनता पक्ष अतिशय भक्कमपणानं उभा राहिलेला आहे आणि त्या प्रमाणात काँग्रेससुद्धा पुन्हा बऱ्यापैकी संघटन करू शकलं असं दिसलं. मात्र त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार राष्ट्रवादी ह्यामध्ये मात्र प्रचंड विस्कळीतपणा दिसून आला आणि तेवढं कॉन्फिडंटली ते खेळत आहेत असं वाटलं नाही. अर्थात त्या आता निवडणुकानंतर कळेल, परंतु एकूणच पाहता एक भक्कम स्थितीमध्ये भाजप अतिशय ताकदीनं सामना करताना दिसून आलं. देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व यातून आणखीन उधळून येण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही, हे एक निश्चितच आहे. तुमचं मत काय आहे बघा.